विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. विषय थोडासा वेगळा आहे. जरा मार्गदर्शन करायचं आहे तुम्हाला, योग्य मार्गदर्शन, एक दिशा दाखवून द्यायची आहे. पण थंबनेल बद्दल सांगतो. माझा एक स्टुडंट आहे बरं का. परवा दिवशी रात्री ना ठरलं सिव्हिल इंजिनिअरिंग करायचंय. ओके. चांगले पर्सेंटाइल आहेत, पण साताऱ्यातच राहून सिव्हिल इंजिनिअरिंग करायचंय. मग पटकन मी काय केलं, की माझे काही स्टुडंट आहेत, जे क्लास 1, क्लास 2 ऑफिसर आहेत, ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय. त्यांच्याशी मी बोललो. त्या सगळ्यांनी पण सांगितलं, चांगलं डिसिजन आहे. पण त्यांनी सगळ्यांनी त्यांची एक चूक काय सांगितली, की "सर, आम्ही 4 वर्ष इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर बाहेर पडलो आणि नंतर मग कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी स्टार्ट केली." आणि त्यांनी मला सांगितलं, की "या स्टुडंटला सांगा, की पहिल्या दिवसापासून तयारी कर. फार अवघड नाहीये. फार अवघड नाहीये." एक छोटंसं उदाहरण देऊ का तुम्हाला? माझा एक स्टुडंट आहे, प्रणव काळभोर. तो स्टुडंट माझ्याकडे 6वी पासून होता. 6वी पासून 12वी पर्यंत होता. ऑब्व्हियसली 11वी-12वी ही आयुष्यातली सगळ्यात टफ वर्ष आहेत बरं का, लक्षात घ्या. सगळ्यात टफ आहेत. 10वी पर्यंत प्रणवला चांगलेच मार्क होते. 11वी-12वीत कमी पडले. कमी पडले. माझ्याकडेच होता तरी कमीच पडलेत. माझ्याकडे आला म्हणजे काय सगळ्यांचा रिझल्ट चांगला लागणार नाहीये. येतं यश, अपयश. पण प्रणवनं हार कधीच मानली नाही. त्यानं लोकल कॉलेजमध्येच इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके. सिव्हिल इंजिनिअरिंग पण कंप्लीट केलं. 1, 2, 3 वर्ष माझ्या भेट त्याच्याशी होतच होते. कधी त्याचं मंडळ होतं गणपतीचं. मग वर्गणी मागायला, "ऐक प्रणव." पुन्हा मिरवणुकीत इकडं-तिकडं दिसायचंच प्रणव. मला वाटायचं चला ठीक आहे, करतोय काही ना काही. पण जेव्हा आमच्या इथल्या चौकात त्याचा मोठा बॅनर लागला, कुठल्या कौतुकाचा बॅनर, काय यू क्रॅक केली. क्षणभर धक्का बसला मला, पण आनंद इतका झाला की विचारूच नका. म्हणजे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, असे कॉमेंट बघतो मी, सगळं संपलंय आता, सगळं झालंय असं आता. हे असं का झालं? का कमी मार्क पडले? याचा विचार करून जो पुढे जाईल, तो नक्की यश मिळवेल. बरं, मग माझ्या सगळ्या स्टुडंटनी काय सांगितलं, की त्या स्टुडंटला सांगा, की पहिल्याच दिवसापासून त्याला मी सांगितलं, ठरवलं. अरे, पण सकाळी येऊन बघतोय तर काय, तो मला म्हटला, "सर नाही, ते घरातले म्हणतात सी-एस कर." म्हणलं, "काय झालं?" 2-3 नातेवाईक म्हणले, की "सिव्हिलला पुढे फ्युचर नाहीये. फ्रस्ट्रेशन, तणाव आहे, पगार नाही, नोकऱ्या नाहीत आणि आपण कुठे एवढं श्रीमंत आहे, की कधी आपण कन्स्ट्रक्शन करणार आहे, कधी आपण बिल्डिंग बांधणार आहे, असलं काय होणार आहे का? नाही होणार किंवा गुंडगिरी असते त्याच्यामध्ये." बऱ्याचशा गोष्टी. मग मी म्हटलं, "ओके, जशी तुझी इच्छा. मी लादू तर शकत नाही ना." ओके, सी-एस. मग मी क्षणभर माझ्या मनात विचार आला, तर मग सी-एस करायचंय, मग साताऱ्यातून करायचं. लगेच तो पण म्हणला, "हां, सर नातेवाईक म्हणतात, की साताऱ्यात राहून सी-एस करून कसं चालेल, पुण्यातच गेलं पाहिजे." मी त्याला म्हणलं, "अरे तू ओपनमधून आहे, तुझं 94 पर्सेंटाइल आहे. 94 ला साताऱ्यात सी-एस किंवा सिव्हिल मिळेल. टी-एफ-डब्ल्यू-एस मधून मिळेल. ट्युशन फी सगळी माफ होईल. पण जर आपण पुण्याला गेलो, तर या पर्सेंटाइलला कोणतं कॉलेज मिळेल? सी मिळेल का? सांगा तुम्हीच. पी-आय-सी-टी, व्ही-आय-टी, व्ही-डबल-आय-टी आता मर्ज झालंय. पी-सी-सी-ओ-ई, डी-वाय पाटील पिंपरी, डी-वाय पाटील आकुर्डी, जे-एस-मी-एम ताथवडे, पी-सी-सी-ओ-ई रावेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ए-आय-एस-एस-एम, मॉडर्न, पी-व्ही-जी, अजून कॉलेजेस आहेत पुण्यातले. मराठवाडा मित्रमंडळ, कर्वेनगर, कुठलंच कॉलेज मिळणार नाहीये. मग पुण्यातले आउटसाइड कॉलेज. मग मी त्यांना म्हणलं सुद्धा, की "हे बघा, खर्च साधारण एवढा होईल." मग खर्चाचा आकडा ऐकला, ते म्हणले ते गेले मग. ओके. मग कुठं ठरलं होतं? सी-एस ठरलं होतं. पण संध्याकाळी परत तो स्टुडंट आला, दुपारीच म्हणूया आपण 4-5 वाजता आला आणि म्हणला, "नाही सर, सिव्हिल इंजिनिअरिंग." पाहुणे खूप सांगतायत हो, पण आर्थिकदृष्ट्या विचार आपल्याला करावा लागणार आहे. जमणार आहे का? साताऱ्यात राहून टी-एफ-डब्ल्यू-एस प्लस थोडंसं पार्ट टाईम जॉब माझ्याकडे किंवा कुठेही करून बऱ्याचशा गोष्टी अचीव्ह करता येऊ शकतात त्याला. सिव्हिल घेऊन पण ते यश मिळवू शकतो. पण मी त्याला एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली. कोणती गोष्ट सांगितली? की पुन्हा जरा सुद्धा मनात विचार नाही आला पाहिजे, की मी सिव्हिल नाही सी घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही तुमच्या ह्याच्यावर ठाम राहायला पाहिजे. मग आता या व्हिडिओमध्ये मला तेच सांगायचं आहे, की मग आता करायचं काय? तर मी तुम्हाला सांगतो काउन्सिलिंग. काउन्सिलिंगची गरज आहे. तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आता इथं मी सांगेन तुम्हाला माझे 2 स्टुडंट आहेत, यश आराध्ये आणि समीर शेख. आणि मी तुम्हाला सांगतो, अजून माझे 3-4 स्टुडंट आहेत, की जे काउन्सिलिंग चांगल्या रीतीनं प्रोव्हाईड करतात. एक चॅनलचं नाव लिहितोय मी, टेक एस्पायर. तुम्ही या चॅनलवर व्हिडिओज तर आहेत की रे. समीरनं, यशनं.
सगळ्यांनी व्हिडिओज प्रोव्हाईड केलेत. मला माझं स्पष्टपणे तुम्हाला सांगायचं आहे, की मी इतकं वर्ष ॲडमिशनला मुलांना हेल्प करतो बरं का. म्हणजे पेड नाहीये. पण यावर्षी मला सुद्धा ना कुणी कुठला प्रश्न विचारला ना, तर मी सांगतो अगोदर रूल्स चेक करा. चेंजेस झालेले आहेत आणि हे चेंज तुम्हाला अगोदर माहिती असले पाहिजेत. मग आपल्याकडे एखादं काउन्सिलिंग असेल, हे सगळेजण ना सांगतो एक नॉमिनल फीस घेतात. पण कमी घेत असेल, कोण जास्त घेत असेल, तर माझं तुम्हाला सजेशन आहे काउन्सिलिंगची मदत घ्या. खूप छोटे-छोटे प्रश्न असतात. यशनं जेव्हा माझ्या इथं मीटअप अरेंज केलं होतं, किती प्रश्न आहेत पालकांच्या मनात. सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. मी समीर शेखला पण साताऱ्यात बोलवू शकतो तुमच्यासाठी. कॉमेंट करा तुम्हाला तसं हवं असेल तर. पण मेन पॉइंट काय? काउन्सिलिंग कशासाठी आहे? अरे, आता बघितलं ना तुम्ही किती गोंधळ होतोय ना मुलांचा. जस्ट हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर एका पालकांचा कॉल आला होता आणि त्यांनी मला सांगितलं, की "सर आमचं ई फिक्स झालंय. तुमचं मत काय?" अरे, ई बद्दल ना, एका-दोघांची चांगली मतं आहेत. बाकीचे ज्यांनी ई घेतलंय, त्यातले बरेच जण चुकलंय असं त्यांना वाटतंय. बघा, कुठलीही ब्रांच वाईट नाहीये. सुद्धा बेस्ट ब्रांच आहे. तुम्हाला सांगू का, माझा एक स्टुडंट आहे ऑफलाईन क्लासमधला स्टुडंट आहे. ओके. तो मला म्हटला, ई-एन-टी-सीच घेणार आहे. मी म्हटलं, "काय फ्युचर प्लॅन आहे तुझे?" "काही नाही." तो ई-एन-टी-सीशी रिलेटेड काही नाही म्हणजे नाही, मोठा प्लॅन आहे. तो ई-एन-टी-सीशी रिलेटेड शिक्षण अमेरिकेत जाऊन घेईल. मी हायर एज्युकेशन घेणार म्हणतोय आणि त्यानंतर तो म्हणला, काय हार्ड मला जास्त नॉलेज नाहीये त्या क्षेत्रातलं बरं का. तो म्हणला, चिप असतात, सेमीकंडक्टर असतात, ह्यांचं मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग हब तयार होणार आहे. त्यानं फ्युचर ओळखलंय. ॲक्चुअली त्याचे वडील पण त्यांची इंडस्ट्री आहे साताऱ्यामध्ये. तर सगळ्यांनाच हे पॉसिबल होईल असं नाहीये. पण मी काय म्हणतो, स्टार्टअप किंवा बऱ्याचशा गोष्टी. अरे आहे ना, पण त्याची तुमची मानसिकता आहे का? तुम्हाला फक्त कमी मार्क आहेत म्हणून सीए सोडून ई घेणार आहे का? प्लेसमेंटच पाहिजे तुम्हाला. मग ई घेऊन चालेल का? अरे प्रश्न खूप आहेत. विचारा यांना. घ्या काउन्सिलिंग यांचं घ्या. मी तुम्हाला घ्या म्हणून सांगतोय. कारण काय होतं सांगतो. मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. एक पॅरेंट्स माझ्याकडे आले होते आणि ते म्हणले, "सर, नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेटसाठी पोलिस स्टेशनला जावं लागेल का?" मी म्हणलं, "म्हणजे?" नंतर माझ्या लक्षात आलं, की नॉन क्रीमी लेयरला त्यांना नॉन क्रिमिनल असं इमॅजिन त्यांनी केलं होतं. मग नॉन क्रिमिनल म्हणजे क्रिमिनल म्हणजे कोण? गुन्हेगार. मग नॉन क्रिमिनल म्हणजे पोलिस स्टेशन जावं लागेल का? असं त्यांना वाटलं. बऱ्याचशा गोष्टी आहेत. किंवा मी अशी मुलं बघितलेत, की ज्यांच्याकडून चुका होतात. एक वर्ष वाया जातंय ऑप्शन फॉर्म भरताना चुकल्यामुळं. मग अशा चुका होऊ न देण्यासाठी काउन्सिलिंगची गरज आहे. बरं मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? जे योग्य आहे ते मी तुम्हाला सांगतोय. YouTubeवर हे सोडून पण अजून चांगले काउन्सिलर असतील. यांचीच मदत घ्या असं म्हणत नाहीये, पण मदत घ्या, घ्या. पण आता क्लिअरली बघा, की समजा आता माझं एक टार्गेट फिक्स आहे. तुमचा मोठा भाऊ किंवा बहीण असेल इंजिनिअरिंगला, तर सेकंड इयर, थर्ड इयरला असेल. मग तुम्हाला काउन्सिलिंगची गरज लागणारच नाहीये. तुमच्याकडे तो अनुभव आहे. मी माझं उदाहरण किती वेळा दिलंय. अरे, आम्हाला काही माहितीच नव्हतं. मग मी आणि माझे वडील फर्स्ट राउंडसाठी गेलो. तिथं आम्हाला सांगण्यात आलं, की आजचा राउंड संपले, झाले ॲडमिशन्स. आजचा राउंड संपला असं नाहीये. झाले ॲडमिशन्स हेच आम्ही ऐकलं. जरा पुढे जाऊन चौकशी केली, ते पण म्हणले, "हो, झालं, क्लोज झालं ॲडमिशन." आम्ही पुन्हा गेलोच नाही ॲडमिशन प्रोसेसमध्ये. मला माहितीच नव्हतं. मी ते बुकलेट वाचलंच नाही. सेकंड, थर्ड, फोर्थ राउंड असतो. स्पॉट राउंड त्यावेळेस औरंगाबादला एका ठिकाणी व्हायचे. केवळ माहितीच्या अभावामुळं मला डोनेशन भरून ॲडमिशन घ्यावं लागलं. मी मान्य करतोय. केवढ्याला महाग म्हणजे त्या काळी जर काउन्सिलिंग असं अवेलेबल असतं, तर मला म्हणजे लाखो रुपये वाचले असते. त्यावेळेस हजारो भरले, पण त्यावेळेचे हजारो म्हणजे आत्ताचे लाखोच आहेत लक्षात घ्या. आजही तुम्ही सांगतो डोनेशनचे आकडे 8,00,000, 10,00,000, 12,00,000, 16,00,000 असे आहेत. घेतले जातात एवढे डोनेशन. देणारे पालक आहेत. मला आश्चर्य वाटतंय ₹12,00,000 देणारे पण पालक असतील आहेत. आता काय होतं सांगू का लक्षात घ्या. त्या वाटेनं जायचंच नाहीये आपल्याला. त्या डोनेशनची वाट घ्यायचीच नाहीये आपल्याला. आपल्याला एक लक्षात ठेवायचं, की सगळं काही संपलेलं वगैरे नाहीये. म्हणतो ना पुन्हा सुरुवात करायची जर 11वी-12वी ची दोन्ही वर्ष ही टफ जातातच हे लक्षात घ्या. सगळ्यांना अवघड जातात. ओके. बरं मग आता मी काय सांगितलं, हा व्हिडिओ काय बनवलाय, की गोंधळ आहे. सगळ्यांच्या मनात गोंधळ आहे. तो दूर करण्यासाठी काउन्सिलिंगची हेल्प नक्की घ्या. ओके. चॅनलचं नाव लक्षात आलं. यश आराध्य, समीर शेख, टेक एस्पायर. त्या चॅनलवर त्यांचे फोन नंबर्स असतील. कॉल करा. कॉल रिसीव्ह करतील ते. ते लगेच काय अमाउंट चार्जेस करणार नाहीयेत. बरं ह्यांच्या चॅनलवर व्हिडिओज आहेत.
अगदी हे दोघं-तिघं हे डेली व्हिडिओज अपलोड करतायत. ते तर फ्री आहेत. चॅनलला त्यांच्या सबस्क्राईब करा. बरं, ह्याची गरज आहे म्हणून मी सांगतोय हे लक्षात घ्या. ओके. आणि मला तुम्ही फॉलो करताय. मी तुम्हाला योग्यच मार्गदर्शन नक्की करेन. ऑल द बेस्ट.